हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो आनंदात तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी विषय गणित. आपलं प्रकरण चालू आहे 6वे अपूर्णांक आणि त्याचा स्वाध्याय आपण आज सोडवणार आहोत. आणि त्याआधी आपण सराव संच 6.1 सोडवला आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तो नक्की बघा. आणि चला सुरुवात करूया स्वाध्याय 6. आणि त्याआधी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही तुमच्या मित्रांना करा. तर मित्रांनो, सुरुवात काय बघा. रिकामा चौकटीत योग्य संख्या लिहा. 5/7 अधिक 2/7 आहे. चला तर आपण हे वहीवर समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते कळेल. आता मित्रांनो, पहिलं जे गणित आहे 5/7 अधिक 2/7, तर आपल्याला हे माहिती छेद सारखा आहे. छेद सारखा असेल तर आपण तो एकचदा लिहितो. आता हे जर मला इथे सोडवायचं असेल, तुम्ही फक्त रिकामा चौकटीत दिलं तरी चालणार आहे. तर हा छेद सारखा आहे म्हणजे तो एकदा लिहिणार आणि या अंशांची बेरीज करणार, म्हणजे 5 अधिक 2. मग मिळेल काय मित्रांनो आपल्याला? 7/7. 5 अधिक 2 7, 7/7. आणि 7/7चं उत्तर काय असतं? 1. त्यामुळे इथे तुम्ही उत्तर लिहिणार आहात 1. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता दुसरं बघूया. आता मित्रांनो, हे गणित बघा. 9/8 वजा इथे आपल्याला भरायचं आहे आणि इथे 1 आहे. तर हे सोपं करण्यासाठी आपण काय करूया, तर याला सुद्धा छेद 8 करूया. तर काय मिळेल बघा मित्रांनो, 9/8 ही रिक्त जागा आपल्याला भरायचीच आहे, त्यामुळे मी तशीच ठेवतो. ही नंतर तुम्ही भरू शकता. आणि इथे 1 आहे. 1 म्हणजे काय मित्रांनो, इथे छेद 8 करायचं म्हणजे हा 8/8 सुद्धा एकच असतो नाही का? 8/8 असं आपल्याला लिहिता येईल. आता आपल्याला ही जागा भरणं खूप सोपं होणार आहे. ते कसं करायचं आहे आता? तर बघा, या 8/8ला इकडे आणा आणि या जागेला इकडे आणा. बघा नीट काय करतो मी. 9/8 आणि हा 8/8 जो तो या बाजूला आणला म्हणजे याचं चिन्ह बदलेल, म्हणजे तो होईल 8/8. आणि ही जी चौकट आहे खाली जागा जी आपल्याला भरायची तिला मी इकडे पाठवतो. ती ऋण आहे तर ती धन होईल. आता बघा मित्रांनो, दोन्ही छेद सारखे झाले म्हणजे तो लिहिणार एकदा आणि यांची करणार वजाबाकी. 9 - 8. मग मित्रांनो, 9 - 8 जर केले तर किती येतात? तर 1 म्हणजे 1/8 म्हणजे ही जी रिकामी जागा आहे ती 1/8 आली. त्यामुळे इथे लिहून टाका 1/8. तुम्ही याचा टाळाही करू शकता. बघा, हे जर सोडवलं तुम्हाला तर मिळेल 8/8 मिळेल, म्हणजे उत्तर 1 मिळणार आहे. अशा पद्धतीने हे गणित तुम्ही सहज सोडवू शकाल. आय होप तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. दुसरं गणित बघूया. आता इथे बघा मित्रांनो, 6/7 आहे, 12/7 आहे. इथे 7 आहे, इथे 7 आहे. तर हे तर सोडवण्याची गरज नाही आहे. कारण काय, इथे सुद्धा हा 7 असू शकतो नाही का? हा 7 असणार आहे. आता इथे 7/7 दोघांची बेरीज केली आली. इथे 6 आहे, तर इथे 12 येण्यासाठी इथे सुद्धा किती असायला हवा? तर इथे सुद्धा 6 असायला हवा. म्हणजे यांची बेरीज जर आपण केली, बघा नीट लक्षात येईल. या दोघांची बेरीज केली, दोघी छेद सारखेत म्हणजे एकदा लिहिणार आणि 6 अधिक 6 केले तर 12/7 तो तुम्हाला मिळालेला आहे. आता मित्रांनो, इथलं जे गणित आपण बघितलं तर इथे समान छेद दिसत नाही आहे. बघा, हा 7 आहे, इथे 14 आहे नाही का? मग असं करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं छेद समान करून घेऊया. आता हे गणित मी इकडे लिहितो, तुम्ही नंतर उत्तर लिहा. 11/7चा मला छेद 14 करायचा आहे. म्हणजे हा कसा येणार? तर 7 × 2 केले म्हणजे 14 येतील. आणि इथे सुद्धा 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे सुद्धा 2ने करावं लागेल. म्हणजे 11/7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक काय येईल? 11 × 2 = 22/14. 11/7 म्हणजेच काय येणार? 22/14. आता मित्रांनो, याची किंमत मी इथे टाकतो. बघा, हा 22/14 वजा ही रिक्त जागा आपल्याला भरायची आहे आणि इथे येणार 17/14. तर तुमच्या इथे लक्षात येईल, इथे 14, इथे सुद्धा छेद 14 घेऊ शकतो आपण. आणि अशी कोणती संख्या आहे की तिच्यातनं 22 वजा केलं तरी 17 येते, तर आपल्याला सहज सोडवता येतं. बघा नाही का? जर तुम्ही विचार केला तर इथे 14 लिहिला, कारण की हा छेद 14 आला आहे. आणि 22 अशी कोणती संख्या घेतली की वजा केली तर 17 येतील? तर ऑब्व्हियसली मित्रांनो, 22 जर आपण 5 वजा केले तर 14 येणार, म्हणजे इथे येणार 5. हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते येणार 5/14. 5/14 हे आपण सोडवून दाखवलं इकडे. अशा पद्धतीने हे सहज तुम्हाला सोडवता येईल. तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत, कारण की तुम्हाला फक्त तसंच सांगितलं आहे, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. परंतु त्या कशा आल्या आहेत ते तुम्हाला मी सांगितलं आहे. पुढचं गणित आहे बघा. 16/5 वजा
इथे जागा भरायची आहे आणि 16/5 दिले. आता मित्रांनो तीच जर संख्या असेल तर ऑब्व्हियसली इथे काय असणार आहे, इथे शून्यच असणार आहे. कारण की कोणत्याही संख्येमधनं शून्य वजा केले तर 30 संख्या उत्तर येतं आणि आपल्याला उत्तर जे दिले तेच दिले 16/5. तर ऑब्व्हियसली ते उत्तर काय असणार आहे मित्रांनो, 0. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. 10/5 वजा 1 बरोबर किती, असं इथे आपल्याला दिलेलं आहे. आता मित्रांनो 10/5 जर याला आपण भाग दिला 10/5ला तर याचं उत्तर किती आहे, 5 1 5 5 2 10, म्हणजे 2 आला. याचं उत्तर 2 येतं आहे आणि 2मधनं 1 गेला तर मित्रांनो किती येणार आहे उत्तर, तर 1 येणार आहे. मग त्यामुळे तुम्ही याचं उत्तर जे आहे ते 1ही लिहू शकता. लक्षात घ्या 10/5 म्हणजे किती, 5 1 5 10/5 म्हणजे 2 येतं नाही का, म्हणजे 2 वजा 1 झाला तर उत्तर येईल 1. आता मित्रांनो सोडवा म्हणजे बेरीज करायची आहे. हे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने येतं, तुम्ही 6.1 शिकला आहात. आता मित्रांनो जर छेद सारखा असेल तर तो एकदा लिहायचा 9 आणि अंशांची बेरीज करायची म्हणजे 1 अधिक 2. तर मित्रांनो उत्तर किती येतं, 1 अधिक 2 येतात 3 आणि 3/9 हे याचं उत्तर आहे. किंवा याला संक्षिप्त रूप दिलं तरीही चालतं बघा, म्हणजे भाग द्यायचा थोडक्यात. 3 यालाही भाग जातो, यालाही भाग जातो. हे उत्तर लिहिलं तरीही चालेल किंवा संक्षिप्त रूपात लिहायचं असेल 3 1 3 आणि 3 3 9, म्हणजे याचं उत्तर 1/3ही तुम्ही लिहू शकता. आता पुढचं गणित बघूया. 6/10 अधिक 3/5. तर मित्रांनो यांचं या पद्धतीने सोडवता येईल तर निश्चित नाही, कारण काय छेद सारखे करावं लागतात अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना. तर इथे 5 आहे म्हणजे इथे 10 करावं लागतील. म्हणजेच काय मित्रांनो 3/5 याला छेद 10 करायचं आहे म्हणजे 5ला गुणावं लागेल 2ने आणि 3ला गुणावं लागेल 2ने. जर 2ने इथे गुणलं तर इथे गुणावं लागेल, म्हणजे हा मिळाला 6/10. म्हणजे थोडक्यात काय, हा 6/10 अधिक 3/5ची सममूल्य किंमतसुद्धा 6/10 येते, म्हणजे ही सुद्धा 6/10. आता यांची बेरीज आपण सहज करणार. इथे पायासारखा आहे, छेद सारखा आहे, तो 1/10 लिहिणार आणि यांची बेरीज करणार 6 अधिक 6 म्हणजे आले 12/10. याला संक्षिप्त रूप दिलं तरीही चालेल, ते काय येतं बघा, बेसक 12 बेपंचे 10 6/5. तुम्ही हे उत्तर लिहिलं तरी चालेल किंवा संक्षिप्त रूपात दिलेलं उत्तरही बरोबर असतं असं दिलं तरी चालेल. हे कसं आलं असेल तुमच्या काय आलं असेल, 2चा भाग दिला बेसक 12 बेपंचे 10. आता पुढचं जे गणित आहे ते मित्रांनो आहे मिश्र अपूर्णांक आहेत बघा. एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण त्यांना म्हणतो ते आहे. म्हणजे इथे बघा पूर्णांकात 2 दिला आहे आणि पुन्हा 2/3 पण दिलेलं आहे. मग अशी गणितं आपण नेमकी कशी सोडवायची ते पण आपण पाहणार आहोत. आता हे सोडवताना आधी आपण काय करतो, तुम्ही शिकलात 3 आणि 2ला गुणतो, 3 दुने 6 हे 6 झाले आणि त्याचात हा 2 मिळवतो अधिक 2 आणि खाली 3च लिहितो. अशा पद्धतीने सोडतो बघा. 2 गुणिले 3 किंवा थोडं सोप्या रूपात लिहितात 2 गुणिले 3 करायचे, एक स्टेप वाढेल फक्त. 2 गुणिले 3 करायचे अधिक त्याच्यात हे मिळवायचे. इथे सुद्धा 3 गुणिले 7 करायचे, 3 गुणिले 7 आणि त्याच्यात 5 मिळवायचे, खाली मात्र छेद तोच ठेवायचा. आता काय येतं बघा, 3 दुने 6, 6 अधिक 2 इथे येणार आणि इथे 3 अधिक इकडे सुद्धा 7 त्रिक 21 अधिक 5 छेद 7. आता काय मिळालं मित्रांनो बघा, 6 दुने 8, 6 अधिक 2 8, 8/3 अधिक 21 अधिक 5 किती झाले, तर झाले 26/7. आता मित्रांनो ही बेरीज झाली आपली. आपण काय केलं, हे जे मिश्र अपूर्णांक होते पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्यांना अपूर्णांकात यांचं रूपांतर केलं. आता हे सोडवायचे आपण सोडवतो असे गणितं. आता इथे तुमच्या लक्षात येईल इथे 3 आहे इथे 7 आहे, म्हणजे यांचे हे सारखे आहेत का तर निश्चित नाही, तर ते सारखे करावं लागेल. म्हणून मी इकडे लिहितो बघा, 3 व 7चा लसावी काढू. 3 व 7चा लसावी. आता हा किती येणार आहे, तर हा येणार 21, म्हणजे छेद आपल्याला 21 करायचा आहे बघा. 8/3 होता, याला जर 21 करायचं आहे तर मला 7ने गुणावं लागेल, इथेही 7ने गुणावं लागेल, अधिक 26/7 आहे. 21 करायचं असेल तर याला 3ने आणि याला सुद्धा 3. तर काय मिळते बघा, 7×8 56, 56/21 अधिक 26 गुणिले 3 केले 26 78, 78/21. आता यांचा पाया जो तो सारखा झाला आहे, म्हणजे तो लिहिणार एकदा आणि यांची बेरीज करणार 56 अधिक 78.
56 अधिक 78 किती येतात बघा, 7 12 14 झाले, 134/21 हे याचं उत्तर झालं, 134/21. पुढचं गणित काय बघूया. वजाबाकी 13/4 वजा 9/4. ऑब्विसली मित्रांनो पायासारखा आहे त्यामुळे तो एकच दा लिहिणार आणि जे अंश आहे त्यांची वजाबाकी करणार. 13 वजा 9. आता मित्रांनो 13 वजा 9 जर आपण केले तर मिळत आहेत 4. 4/4 म्हणजेच किती उत्तर आलं याचं 1. हे सोडवता येईल. पुढच्या गणितात मात्र जर बघितलं 5/4 आणि वजा 7/8 आहे, म्हणजे इथे पायासारखा नाही. दोघांचा लसावी 8 येतो नाही का. 4 व 8 चा लसावी किती आहे 8, म्हणजे आपल्याला 8 करावं लागेल. इथे 8 करायचं असेल तर इकडे लिहितो बघा 5/4. इथे 8 करायचं म्हणजे 2 ने गुणावं लागेल. इथे 2 ने गुणलं म्हणजे वरतीही 2 ने गुणावं लागेल. वजा 7/8 इथे करण्याची गरज नाही कारण की 8 ऑलरेडी आहे. 5 दुने 10, 4 दुने 8 वजा 7/8. दोन्हीचा छेद सेम झाला आहे म्हणजे तो लिहिणार 1 आणि यांची करणार वजाबाकी 10 वजा 7. आता 10 वजा 7 किती येतात मित्रांनो, तर ते येतात 3, म्हणजे याचं उत्तर आलं 3/8. आता इथे जर बघितलं तर पुन्हा इथे काय आहे मित्रांनो, मिश्र अपूर्णांक आहे नाही का, पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे. हे कसं सोडवतो आपण, 2 ने 4 ला गुणतो म्हणजे 4 गुणिले 2 आणि त्याच्यात 1 मिळवतो अधिक 1 आणि छेदाला येणार 2. इथे तसंच 2 गुणिले 2 त्याच्यात मिळवणार 1/2. काय मिळालं बघा, 4 दुने 8, 8 अधिक 1 किंवा लिहा 8 अधिक 1/2. पुन्हा 2 दुने 2 दुने 4 अधिक 1/2 म्हणजे काय मिळालं बघा 8 अधिक 1 9/2 वजा 5/2. आता हे अपूर्णांक झाले. मिश्र जे अपूर्णांक होते त्यांना आपण अपूर्णांकात रूपांतर केलं आणि आता हे आपण सहज सोडवू शकतो कारण पाया हा सारखा आहे जो की आहे 2. यांची होणार वजाबाकी 9 वजा 5, 9तनं 5 गेले 4, 4/2 म्हणजेच किती येणार मित्रांनो उत्तर 2, कारण की भाग दिला 1/2/4. अशा पद्धतीने हे आपल्याला सहज सोडवता येतं. पुढचं शाब्दिक गणित आहेत मित्रांनो, बघूया काय आहेत. एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 1/5 विद्यार्थी भारतीय सेनेत गेले, तसेच 2/5 विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि उरलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अन्य ठिकाणी प्रवेश घेतला, तर उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर चला मित्रांनो सोडवूया. आता मित्रांनो इथे आपण समजा एकूण विद्यार्थी जे आहेत ना आपण अपूर्णांकात घेतोय त्यामुळे एकूण विद्यार्थी 1 मानूया, 1 घेऊया आणि त्यापैकी मग आपल्याला ते लिहिता येईल. ओके. आता फ्रेंड्स भारतीय सैन्यात किती गेलेत तर ते आपण लिहूया. भारतीय सैन्यात गेलेले विद्यार्थी आता हे किती आहेत तर ते आपल्याला दिलेत अपूर्णांकातच, अर्थात किती आहेत ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी भारतीय सेनेत 1/5 विद्यार्थी गेलेत लक्षात घ्या. मग इथे लिहिणार मी 1/5. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला, किती ते 2/5. व्यावसायिक शिक्षणात प्रवेश, व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश, शिक्षणासाठी गेले असं म्हणूया त्यापेक्षा ते किती आहेत तर ते आहेत 2/5. मग मित्रांनो इथे आपल्याला दोघांची बेरीज करावं लागेल. दोघांचा छेद सारखा आहे त्यामुळे आपण दोघांची बेरीज करूया. प्रथम दोन्हींची बेरीज करू. दोन्हींची म्हणजे कोणाची तर 1/5 आणि 2/5 ची बेरीज करू. आता ते केल्यानंतर काय मिळतं बघा 1/5 अधिक 2/5. आता मित्रांनो यांची बेरीज केली तर सहज शक्य आपल्याला. दोघांचा छेद सारखा आहे तो म्हणजे 1 लिहिणार आणि यांची बेरीज करणार 1 अधिक 2 म्हणजे आले 3/5. ओके. आता फ्रेंड्स 3/5 आले म्हणजे विद्यार्थी सैन्यात किंवा व्यावसायिक शिक्षणात गेलेले विद्यार्थी किती 3/5 आहे. मग आता उरलेले विद्यार्थी किती मग आपण लिहूया. आता उरलेले विद्यार्थी काढू.
विद्यार्थी बरोबर एकामधनं हे वजा करावं लागतील 1 वजा 3/5. आता मित्रांनो हे जे आपल्याला सोडवायचं असेल तर अर्थातच आपल्याला काय करावं लागेल तर लसावी काढावं लागेल, दोघांचे छेद सारखे करावं लागतील. तर बघा मी डायरेक्ट लिहितो आता. इथे 1/1 आहे म्हणजेच इथे 5ने गुणावं लागेल. 1 गुणले 5 आणि इथे सुद्धा 1 गुणले 5 वजा 3/5 म्हणजे काय मिळालं बघा 5/5 5 एक 5 5 एक 5 आणि वजा 3/5. दोघांचा छेद सारखा आहे त्यामुळे तो एकदा लिहिणार आणि यांची वजाबाकी करणार 5 वजा 3 म्हणजे येणार 2/5. म्हणजे थोडक्यात काय उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी जे उरलेले विद्यार्थी ते उच्च शिक्षणासाठी गेलेत म्हणजेच काय उच्च शिक्षणासाठी 2/5 विद्यार्थी गेले. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येतं. पुढचं गणित बघा काय. शाळा समोरील मोकळ्या जागेपैकी 3/4 जागा फुटबॉलच्या मैदानासाठी आणि 1/5 जागा बैठे खेळांच्या मैदानासाठी निश्चित केली. उरलेली जागा शाळेच्या बागेसाठी ठेवली तर शाळेच्या बागेसाठी किती जागा ठेवली. आता हे सुद्धा मित्रांनो त्याच पद्धतीने जायचं आहे आपल्याला. शाळेची पूर्ण मोकळी जागा आपण एक मानूया. शाळेची पूर्ण मोकळी जागा अपूर्णांकात आहे त्यामुळे आपण ती 1 लिहिणार, ती येणार 1. आता पुढे जाऊया. फुटबॉलच्या मैदानासाठी जागा किती दिली आहे बघा. फुटबॉलच्या मैदानासाठी जागा दिली आहे 3/4. तर लिहूया फुटबॉलच्या मैदानासाठी जागा. फुटबॉलच्या मैदानासाठीची जागा बरोबर ती आहे मित्रांनो किती दिली आपल्याला 3/4. त्याचप्रमाणे अजून एक जागा बैठ्या खेळांसाठी दिली आहे बघा. बैठ्या खेळांसाठी जागा जी आहे ती किती आहे ती आहे 1/5 मित्रांनो. ती झाली 1/5. आता दोन्ही खेळांसाठी किती जागा वापरली आपण ते काढू. दोन्ही खेळांसाठी वापरलेली जागा म्हणजे बेरीज करावं लागेल. दोन्ही खेळांसाठी वापरलेली जागा म्हणजे दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला. वापरलेली जागा बरोबर ती येणार आहे 3/4 अधिक 1/5. आता मित्रांनो इथे जर बघितलं तर छेद जो आहे तो सारखा नाही आहे त्यामुळे आपल्याला आधी मसावी काढावा लागेल 4 व 5चा आणि छेद सारखा करावा लागेल. 4 व 5चा लसावी काढू. तो किती येणार मित्रांनो तर 5 × 20 नाही का. तर तो येणार आहे 20 म्हणजे छेद आपल्याला 20 करावं लागणार आहे. तर करूया. आता इथे बघा 4 आहे 3/4 आहे म्हणजे 20 जर करायचं असेल तर 5ने गुणा लागेल. इथे 5ने गुणा अधिक 1/5 आहे. इथे 20 करायचे असेल तर 4ने गुणा लागेल. इथेही 4ने गुणा. काय मिळते बघा 5 × 15 5 × 20 इकडे येतात 4 × 4 आणि 5 × 20. दोघांचा छेद सारखा झाला आहे म्हणजेच काय येणार इथे येणार 20 आणि या दोघांची बेरीज आपल्याला करावं लागेल 15 अधिक 4. 15 अधिक 4 किती झाले मित्रांनो तर ते झाले 19. 19/20 एवढी जागा दोन्ही खेळांना लागली मित्रांनो. म्हणजे एवढी जागा जी ती वापरली गेलेली आहे. मग आता पूर्ण जागा होती 1. पूर्ण जागा जी होती 1 त्याच्यातनं ही जागा वापरली गेलेली आहे ती आपल्याला काढावी लागेल नाही का. पूर्ण जागा मधनं आपण वापरलेली जागा काढणार म्हणजे आपल्याला बागेसाठी मिळणारी जागा मिळेल नाही का. मग असं लिहूया त्यापेक्षा उरलेली जागा बरोबर उरलेली जागा बरोबर पूर्ण जागा वजा वापरलेली 2 खेळांसाठी वापरलेली जागा आता मित्रांनो पूर्ण जागा होती 1 आणि ते वापरलेली जागा आहे 19/20. तर मित्रांनो 1 म्हणजे काय 20/20 नाही का. छेद सारखा करून घेतला दोघांचा एलसीएम 20 येईल त्यामुळे असं लिहिता येईल 19/20. आता छेद सारखा केला आहे आपण त्यामुळे इथे येणार 20 आणि 20मधनं 19 वजा करावं लागतील म्हणजे मित्रांनो येणार 1/20. तर थोडक्यात 1/20 एवढी जागा ही उरलेली जागा आहे
म्हणजे शाळेच्या बागेसाठी एवढी जागा जी आहे ती मित्रांनो काय करावं लागणार आहे, ठेवलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग तेव्हा आपण उत्तर लिहूया. शाळेच्या बागेसाठी 1/20 जागा ठेवली. 1/20 जागा ठेवली. आता मित्रांनो पान संपले त्यामुळे थोडं असं लिहिलं आहे, मात्र तुम्ही सगळं डिटेलमध्ये लिहा. पुढचा प्रश्न बघा काय आहे. आईने रमेश, सीमा आणि त्यांच्या 3 मित्रांना प्रत्येकी 1 पेरू दिला. त्यांनी प्रत्येक पेरूच्या 4 समान फोडी केल्या. प्रत्येकाने आपल्या पेरूतली 1 फोड आईला दिली, तर आईला किती पेरू मिळाला? आता मित्रांनो हे आपण थोडं डिटेल सोडवूया. काय येतं बघा. रमेश, सीमा आणि त्यांच्या 3 मित्र म्हणजे एकूण टोटल किती आहेत? 5 लोक आहेत नाही का. म्हणजे रमेश जर पकडला, रमेश, त्याचप्रमाणे कोण दुसरी सीमा व 3 मित्र हे आहेत. मग टोटल जर आपण केले तर एकूण किती आहेत? तर एकूण 5 आहेत. हे एकूण 5 जण आहेत, बरोबर आहे. म्हणजे 5 जणांनी म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, म्हणजेच 5 जणांनी पेरूच्या फोडी आईला दिल्या. आता आईने प्रत्येकाला 1 पेरू दिला होता आणि त्या प्रत्येक पेरूच्या 4 समान फोडी त्यांनी केल्या आणि प्रत्येकाने आपल्या पेरूतील 1 फोड आईला दिली. आता लक्षात घ्या, एकूण जर आपण बघितले तर ते 5 लोक आहेत नाही का. आणि 5 जणांनी आईला फोडी दिल्या, प्रत्येक पेरूचे 4 भाग केले होते. मग इथे आपल्याला लिहिता येईल, आपल्याला प्रत्येक पेरूचे 4 समान भाग केले. हे आपल्याला गणितात दिलेलं आहे. समान भाग केले म्हणून प्रत्येक व्यक्तीकडनं जी फोड जाणार आईला, म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून आईला मिळाली 1/4 फोड नाही का. 1/4 फोड. लक्षात घ्या, 1 पेरू त्याचे 4 भाग केले आणि त्याच्यापैकी 1 दिली, म्हणजे 1/4 भाग प्रत्येकाने दिली. असे किती होते? 5 जणांनी दिला. आता प्रत्येक व्यक्तीकडून 1/4. आता आपल्याला म्हणता येईल 5 जणांनी किंवा 5 व्यक्तींनी 5 जणांनी 1/4 प्रत्येकी 1/4 पेरू दिला. ओके. आता मित्रांनो 5 जण आहेत. 1/4 एकाने, नंतर पुन्हा दुसऱ्याने, नंतर हा तिसऱ्याने, नंतर हा चौथ्याने आणि नंतर हा 5व्याने दिला. एवढ्या यांनी दिल्या. आता एवढ्या फोडी जमा झाल्या आईजवळ, प्रत्येकाची 1/4. आता छेद सारखा आहे त्यामुळे हा एकदा लिहिणार. नंतर 1 2 3 4 5 म्हणजे 5/4 एवढी यांची बेरीज झाली. मग थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, आईला 5/4 एवढा पेरू मिळाला. म्हणजेच आईला 5/4 पेरू मिळाला. आता मित्रांनो 5/4 जर याचं आपण मिश्र अपूर्णांकात रूपांतर केलं तर ते किती येणार, किंवा लिहून टाका. मिश्र अपूर्णांकात रूपांतर करून, नाही लिहिलं तरी चालणार आहे, पण लिहा, आणखी एकापेक्षा तो जास्त आहे. मिश्र अपूर्णांकात रूपांतर करू. आता हे मिश्र अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते आपल्याला माहिती, शिकलात तुम्ही. इथे येणार 1 आणि इथे येणार 1/4 म्हणजे 4×1 = 4 + 1=5 एवढा पेरू जो आहे तो आईला मिळणार आहे. ते आपण त्याचं उत्तर लिहूया. आईला 1 पूर्णांक आहे आणि 1/4 पूर्णांक
पेरू मिळाला. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने सोडवायचं होतं. पुढचं गणित काय बघा, 6/7 आणि 9 हे 9/11पेक्षा लहान आहे. 6 व 9पेक्षा लहान आहेत, हे योग्य आहे का? आता पुढचा प्रश्न आहे, 6/7 हे 9/11पेक्षा लहान आहे कारण 6 हे 9पेक्षा लहान आहेत, हे योग्य आहे का? मित्रांनो, आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवतो त्यावेळेस आपण छेदाकडे लक्ष देतो. जर छेद सारखा असेल तर ते आपल्याला सांगता येऊ शकतं, परंतु इथे छेद वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला आधी या दोन्ही अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक तयार करावे लागतील की ज्यांचा छेद सारखा आहे. आता 6/7 व 9/11 यांचा जर आपण विचार केला तर दोघांचा छेद सारखा नाही आहे. मग या दोघांचा लसावी काढू, 7 व 11चा लसावी काढू, तो येणार 77 समजा, नाही का? मग 77 लसावी करण्यासाठी आता याचा सममूल्य अपूर्णांक काढूया. 7/7 याला 11ने गुणूया, 7 गुणिले 11 याला 11ने गुणलं म्हणजे वरती 11ने गुणावं लागेल, म्हणजे मिळाले 66/77. आता याचं सममूल्य काढू, 9/11 इथे सुद्धा आपल्याला 77 आणायचं म्हणजे इथे गुणावं लागेल 7ने, इथे 7ने गुणणं म्हणजे इथे सुद्धा 7ने गुणावं लागेल, 7 63/77. आता मित्रांनो, याची किंमत जी आहे 6/7ची ही आहे 66/77 आणि याची जी किंमत आहे 9/11ची ती आहे 63/77. याच्यातनं आपल्याला सहज सांगता येतो की हा मोठा आहे. म्हणजेच काय, 6/7 हा मोठा आहे 9/11पेक्षा, हे आपल्याला इथे कळतंय नाही का? म्हणजे हे जे दिलं आहे 6/7 हे 9/11पेक्षा लहान आहे, हा लहान आहे असं सांगितलंय, तर ते हे चूक आहे, हे चूक आहे. जो की आपल्याला प्रश्न विचारला होता चूक आहे किंवा हे योग्य नाही, हे चूक आहे. 6/7 हा 9/11पेक्षा मोठा आहे. ओके फ्रेंड्स, आता पुढचं गणित बघूया काय ते. ज्या दोन अपूर्णांकांची बेरीज एक आहे असे दोन अपूर्णांक कोणते तुम्ही लिहू शकता मित्रांनो, की बेरीज त्यांची एक यायला हवी. तर मित्रांनो, मी समजा 1/3 इथे लिहिला, तर इथे 1 येण्यासाठी तर मला काय करावं लागेल, तर ऑब्व्हियसली मित्रांनो इथे सुद्धा मी 3 लिहितो आणि या दोघांची बेरीजसुद्धा 3 आली म्हणजे 2/3 आली. 2/3 जर केला तर याचं उत्तर 1 मिळणार आहे. कारण काय, हे माहिती आहे आपल्याला, काय करतो आपण, बेस एकदा लिहितो आणि यांची बेरीज करतो 1 + 2 म्हणजे आले 3/3 म्हणजे उत्तर आलं 1. म्हणजेच ते अपूर्णांक काय आहेत, 1/2 व 1/3 व 2/3 या अपूर्णांकांची बेरीज 1 आहे. तुम्ही कोणतेही लिहू शकता मित्रांनो, लक्षात घ्या. आता दुसरं जे मला काढायचं, समजा मला 1/5 मी इथे घेतला, अधिक याच्यात कोणती संख्या मिळवली तर उत्तर 1 मिळेल. तर ऑब्व्हियसली मित्रांनो इथे 5 येणारच आणि या दोघांची बेरीज 5 येण्यासाठी 4 म्हणजे 1/5 आणि 4/5 या दोघांची बेरीजसुद्धा किती येते, 1 येते. म्हणजे तुम्ही असे कोणतेही दोन अपूर्णांक लिहू शकतात. इथे सुद्धा 1 याचं उत्तर येतं 1/5, 4/5 किंवा वरती सांगितल्याप्रमाणे 1/3 आणि 2/3 असे कोणतेही दोन अपूर्णांक तुम्ही लिहू शकाल. आय होप मित्रांनो विद्यार्थी हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.